वाढून ती 9 कोटी आता मागच्या वेळेस होती 233.10, ती झालेली आहे 221.10. नंतर सभासदाकडून कर्ज येणं मागच्या वर्षी होतं 9,08,66,992.81, ती 81,52,883.94. आणि सभासद म्हणजे संचालक मंडळ जे आहे त्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे त्यांची कर्जबाकी आहे 19,80,743 रुपये. इतर आहे ना मुदत ठेवीवरील व्याज सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून म्हणजे 31 मार्च 2026 रोजी येण्याचं बाकी होतं 1,03,930. नंतर TDS धर्मेंद्र इंजिनिअरिंगकडून येणं बाकी होता 4,149 रुपये. सभासदाकडून घेणं होतं 22,627 रुपये. असे टोटल येणं होतं समजा 1,30,706. ते सभासदाकडून येणं जे आहे 22,627. यात जे आपले दिवंगत मेंबर जे जावळे आहेत त्यांची आपण पूर्ण झालेला नाही. बरोबर. माझं म्हणणं होतं एवढं मोठं नाट्यगृह तुम्ही आयोजित करण्यापेक्षा सर्वसाधारण छोटासा हॉल बघा आणि तिथं वार्षिक सर्वसाधारण सभा घ्या. हा जो मुद्दा होता याचं उत्तर मला पाहिजे. तो खर्च किती हा नंतरचा प्रश्न आहे. त्या प्रश्नावर आम्ही बरंच फिरलो. बऱ्याच ठिकाणी सगळ्या सुविधा जमा करताना एवढाच खर्च येतो. त्या कारणानं आपण हे सभागृह घेतलेलं आहे. कारण पार्किंगची व्यवस्था बाकी ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी जमा कराव्या लागतात आणि आपण कालपर्यंत ड्युटी करत असतो. प्रत्येक सभासद चेअरमन असो व्हाईस चेअरमन असतो रोज कालपर्यंत ड्युटीवर असतो. त्याच्यामुळे ते सगळं नियोजन करणं आपल्या शक्य नसतं. या कारणाने आणि आम्ही ते टॅली पण केलं. दोन्हीकडचा खर्च सेम होतो. त्याच्यामुळं आपण हे घेतलेलं आहे. आणि असं जर असं आपलं सगळ्यांचं म्हणणं सगळं जमा करून दोन्ही बरोबर यावं तर आम्ही पुढच्या वर्षी ते करू. आपण सगळ्यांच्या प्रस्तावानुसार आम्ही ते सर्व फिरून बघितलं. खर्च कुठं 12,000 जर भाडे घेतलं तर 4,000 रुपये साऊंड सिस्टीमचे लागतात, खुर्च्या लावणाऱ्याचे लागतात. आणि आपली मासिक वर्गणी आहे 5,10,94,513 रुपये. हो. आणि लोकांची ठेवी आपल्या 2,02,59,673 रुपये. असे टोटल होतात 10,02,06,80 रुपये होतात. आणि आपल्या सभासदांचे खर्च 91,344 रुपये. आता आपल्याला येणार नाही, तो आपल्या हिशोबातच नाही ना. तो सांगायचा इकडे आहे, तुम्ही हिशोबात कसं काय झाला. आणि राहिलेल्या लोकांचे जे 4.5 कोटी आहे ते कुठून देणार आपण. ते आपल्याकडे नाही ना, आपल्या हातात आहे का. हे जे 4 कोटीचा फरक म्हणता ना तुम्ही, हा 4-4.5 कोटीचा जो काही फरक आहे आज आहे 2026. हा फरक जोपर्यंत संस्था आहे तोपर्यंत चालणार आहे. जो काही आता पुढच्या वर्षी आपल्याला 4 कोटी द्यावं नाही लागणार आहे. हा जो फरक आहे हा 2-4 वर्ष 5 वर्ष चालणार आहे. जसं जसं कमी होईल तसं ती नंतर सध्यावर याच्यावर आपल्याला भाष्य करता येत नाही. कारण 5,81,52,883 जे कर्ज दिलेलं आहे त्याच्यात आता आपण व्याज धरलेलं नाही. व्याजाचा विचार आहे नाही त्यात. हे फक्त कर्ज दिलेलं आहे. कर्ज आणि व्याज मिळून जे काही येईल आणि त्याच्यात काय खर्च जे होईल तो पुढं 4-5 वर्ष जोपर्यंत सभासद आहे तोपर्यंत तो चालत राहणार आहे. आणि हे माझं ऐकून घ्या पहिले. ती याच्यासाठी केलेली आहे 5,81,52,883 रुपये. हे जे कर्ज आहे याच्यावर आपण व्याज आकारतो फक्त 9%. बरोबर. आणि मासिक ठेवी किती आपल्या 5,10,94,000. याच्यावर व्याज किती येतो तो 8.99. नेण्यासाठी जे काय मांडणी करण्यात आली त्याप्रमाणे सगळ्यांनी एकमतानं मंजुरी दिलेली आहे. आणि सोसायटी म्हणजे सगळ्या सभासदांचाच विकास आहे. सोसायटीचा विकास म्हणजे सभासदांचा विकास आहे. त्या दृष्टीनं आलेले पॉईंट्स हे सोसायटीला लाभदायक ठरतील आणि सोसायटी अजून पुढं प्रगती करेल याची आम्हाला खात्री आहे. नाव आणि परिचय सर. मी नितीन पाटील, सोसायटीचे CEO पद माझ्याकडे आहे. थँक्यू. लक्ष्मण संघे, बजाज ऑटो एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चेअरमन.
आज 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडली. यामध्ये जे सभासद उपस्थित होते त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. त्यांचा तो ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुद्दे मांडण्याचा आणि त्यांच्या शंका निरसन करण्याचा हक्क आहे. आणि संचालक मंडळाने आणि आम्ही जे काही कार्य केलेलं आहे त्याचा सर्व लेखाजोखा त्यांच्यासमोर आपण मांडला. आणि ही जी आमची सोसायटी आहे 1989मध्ये स्थापन झालेली आहे. तिचं भाग भांडवल पहिले 200 कोटीपर्यंत होतं, आता 50-60 कोटी आहे. सोसायटीचे सभासद रिटायरमेंट जास्त असल्यामुळं भाग भांडवल त्यांचं आम्हाला परत करावं लागतं. त्याच्यामुळं थोडंफार भाग भांडवलाचा आणि याचा जो हे आहे समन्वय साधायचा आहे. आता नवीन लोक पण म्हणजे नवीन स्टाफ मेंबर आणि काही जॉईन होत आहे, त्यांना जर नवीन मेंबरशिप दिली तर त्याच्यातून हे काही उत्पन्न होतं. आणि सोसायटी ही सहकारी असल्यामुळं एकमेका सहाय्य करू अवघे तरी सोपंत या तत्वावर चालते. ना नफा आणि ना तोटा या तत्वावरच ही सोसायटी चालते. आणि ते काय जे काही आपलं डिफरन्स आहे फक्त 2% आम्ही हे सर्व कार्य करतो. आणि ह्या 2%वरच आम्ही सगळ्या सभासदांच्या गरजा भागवतो. आणि त्यांना जे याच्या व्यतिरिक्तही त्यांना काय जे वेगवेगळ्या वस्तू असेल त्या आपण निगोशिएट करून कमीत कमी भावात कशा मिळेल, बाजारभावापेक्षा कमीत कमी भावात कशा मिळेल असं प्रयत्न करून त्यांना क्रेडिटवर देतो, त्यांच्या पगारातून पैसे काढतो. पण ह्यामुळं काय झालं की सर्वांचे संसार, सर्वांचे मुलं हे ते उच्च सुशिक्षित झालेले आहे. सोसायटीने भरपूर कर्ज त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. शैक्षणिक असेल, घर बांधणी असेल, व्हिकल लोन असेल. त्यामुळं काय झालं की जवळजवळ 37 वर्षापासून लोक जे सभासद आहे त्याचा फायदा घेत आहे. या फायद्यामुळं त्यांच्या कुटुंबाचं पूर्णपणे उन्नती झालेली आहे. ज्यावेळेस हे सभासद इथं प्रथम 1985 साली इथे आले होते तर त्यांना ह्या शहराचा विकास आणि याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. त्यांना म्हणजे बोलण्याचा सुद्धा फार ट्रेन करावं लागतं. पण बजाज ऑटो मॅनेजमेंटनी आणि यांनी त्यांना खूप ट्रेनिंग देऊन व्यवस्थित शिक्षण देऊन कामाची पद्धत हे करून त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळं ही सर्व प्रगती दिसते. आणि आमची सोसायटी ही इथून पुढं नेहमी प्रगतीच करणार आहे असा मला पूर्णपणे विश्वास आहे. 4 तासापासून फार चांगले बैठक झाली. 4 तासापासून बऱ्याच सभासदांनी प्रश्न विचारले, क्रॉस प्रश्न विचारले. पण तुम्ही सॅटिस्फाय झाला, बैठकवर आटोपती घेतली नाही असं काही घडलेलं नाही. पण एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डिव्हिडंड फंडचा उल्लेख झाला. काय ठरलं तुमचं? नाही, डिव्हिडंड कसं असतं की डिव्हिडंड हा जो नफा जो मिळतो त्याच्यावर दिलेला जातो. पण कसं असतं की मागे कसा नफा खूप जास्त होत होता मेंबर असल्यामुळे, त्यावेळेस दिला गेलेला आहे. पण यावेळेस काय झालं, यावेळेस आपल्याला जे आता रिटायरमेंटची जे संख्या आहे ती एवढी आहे की त्यांचं भाग भांडवल देणं आपल्याला पहिली प्रायोरिटी. डिव्हिडंड कसं आहे मिळत जाईल किंवा नाही मिळेल याच्यात एवढा काही त्यांना हे नाही होणार. काय म्हणजे सभासदाचं भांडवल जाणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रायोरिटी त्या सभासदाच्या भाग भांडवल देण्याला आणि त्यांच्या ठेवी सुरक्षित ठेवून त्यांना परत करायला जास्त प्राधान्य दिलं. आपण सोसायटीचे 37 वर्षे चेअरमन म्हणून काम केलेले आहे आणि आज ही संस्था महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला आहे. याच्यासाठी आपण घेतलेले परिश्रम आपल्याला काय वाटतं? हां, याच्यात वेगवेगळे अभ्यास करावे लागले. आणि आता कसं राहतं की सभासद म्हणल्यानंतर त्यांच्या तक्रारी आणि तक्रारीतूनच आम्ही सगळ्यात जास्त शिकलो. आणि त्यांचे जे काही सजेशन आहे ते इम्प्लिमेंट केले. आणि वेगवेगळ्या प्रणालीचा अवलंब करून खर्चावर कपात करून आपण नफा कमवून ही सोसायटी आतापर्यंत या पदावर आणली. आपलं नाव अनिल लक्ष्मण संघ. थँक्यू.